नमस्कार रसिक श्रोते हो. मैत्रांगणमध्ये अपर्णासोबत मी अनघा आपले सहर्ष स्वागत करते आहे. मदर्स डेचे निमित्त साधून मागच्या भागात आपण आईला पाठवलेले अनेक संदेश ऐकले. काही संदेशांनी आपल्या अंतरंगाला हलवून सोडलं, तर काहींनी आईप्रती प्रेम, कृतज्ञता जागवली. कुठे गाणे, कुठे कविता, तर कुठे शब्दांची फुले. पण साधी शेवटी एकच, आई. कसं आहे ना, आईच्या पुढे जर प्रश्नचिन्ह आलं तर त्या प्रश्नातच उत्तराची गुरुकिल्ली सापडते. आई या शब्दांमध्ये कधी हट्ट ठासून भरला असतो, तर कधी हक्क. आई ही दोन शब्द नसून ती एक दुःखावरची फुंकर आणि आयुष्यभर पुरणारी काजळाची तीट आहे, असंच आम्हाला कायम वाटतं. आई या हाकेत माऊलीच्या जागी दुर्गेच्या शौर्याचे आणि धैर्याचे रूप प्रगट करण्याचे सामर्थ्य तर आहेच. त्याशिवाय यशोदेच्या प्रेमरूपी यमुनेचे प्रवाही रूप देखील दाखवण्याचे सामर्थ्य आहे. मैत्रांगणच्या काही सवंगड्यांचा संदेश मैत्रांगणपर्यंत पोचायला मात्र जरासा उशीर झाला. त्यांची आईची हाक मात्र मैत्रांगणला स्वस्थ बसू देईना. म्हणून आज आम्ही परत घेऊन आलो आहोत, आई थोडेसे अजून. Hi, my name is Ruthvi Kokardekar. I am in 4th grade. I live in Hillsborough, New Jersey, USA. And this is my poem about my mom for Mother's Day. If she were tickle me pink, she'd be a beautiful sunset taking care of me. If she were red, she'd be a delicious strawberry making me healthy. If she were blue, she'd be an ocean letting me swim free. If she were cherry, she'd be a rose making me feel elegant. If she were peach, she'd be a balloon flying free with me. And if my mom were an entire box of crayons, she'd be a rainbow making me smile. Thank you. अनघा आणि अपर्णा, मैत्रांगणची आई भाग 1 खूप आवडला. तुम्हा सर्वांचे खूप खूप कौतुक व सर्व आईस माझा नमस्कार. कालच मी माझ्या भावांना, बहिणींना, वहिनींना भेटून माहेरपण करून यवतमाळहून वापस हैदराबादला आले. आल्यावर मैत्रांगणची आई पाहून खूपच आनंद झाला. खरं तर मला माझ्या आईचा सहवास खूपच कमी मिळाला, पण मला माझी आई म्हणजे प्रज्ञाचक्षू, दूरदृष्टी ठेवून कार्य करणारी, कर्तव्यनिष्ठ, योग्य वेळेस योग्य निर्णय घेणारी व समोरच्या व्यक्तीला घ्यायला लावण्याची क्षमता असणारी, अतिशय कष्ट करणारी, काटकसरी, कणखर व्यक्तिमत्वाची, त्यागाची मूर्तिमंत प्रतिमा असलेली माझी आई. तिला शिक्षणाची प्रचंड आवड होती. मला ती रोज वर्तमानपत्रातला अग्रलेख वाचायला लावायची. ती म्हणायची, घार आकाशात उंच उडते, पण तिचे लक्ष आपल्या जमिनीवरच्या पिलांकडेच असते. आज मुले परदेशात गेल्यावर याचा अर्थ कळतो. तिचे वर्णन करायला मला वाटतं एक पुस्तकही कमी पडेल. खूप विचार मार्गदर्शक ठरतात. अनघा, तुझ्यामुळे मला माझी आई आज परत
सर्वांसमोर व्यक्त होता आली त्याबद्दल मी तुझी खूप खूप आभारी आहे. अनघा, मैत्रांगणमध्ये माझ्या आईबद्दल बोलायची संधी दिल्याबद्दल तुझं कौतुक आणि धन्यवाद. मीराने आमच्या आईचे यथार्थ वर्णन केलेलेच आहे, त्याच्याशी मी पूर्ण सहमत आहे. ती खरंच आमची आई एक धडाडीची, आत्मविश्वास असलेली अशी स्त्री होती, कणखर स्त्री होती. माझ्या आईबद्दल मी एकच वाक्य सांगेन, माय मदर वॉज अ आयर्न पिलर, नॉट अफेक्टेड बाय एनी ॲडव्हर्स कंडिशन्स. मा 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 माँ सुनाओ मुझे वो कहानी जिसमें राजा न हो रानी. माँ सुनाओ मुझे वो कहानी जिसमें राजा न हो रानी. जो हमारी तुम्हारी कथा हो, जो सभी के हृदय की व्यथा हो. जो हमारी तुम्हारी कथा हो, जो सभी के हृदय की व्यथा हो. जिसमें गंध भरी हो धरा की बात, जिसमें न हो अप्सरा की. हो न परिया जहाँ आसमानी. माँ सुनाओ मुझे वो कहानी जिसमें राजा न हो रानी. वो कहानी जो हंसना सिखा दे, पेट की भूख को जो मिटा दे. वो कहानी जो हंसना सिखा दे, पेट की भूख को जो मिटा दे. जिसमें सच की भरी चांदनी हो, जिसमें उम्मीद की रोशनी हो. जिसमें ना हो कहानी पुरानी. माँ सुनाओ मुझे वो कहानी जिसमें राजा न हो रानी. माँ सुनाओ मुझे वो कहानी जिसमें राजा न हो रानी. नमस्कार. मैत्रांगणच्या ए आई या भागाकरता जगातील सर्व मातेंसाठी माझ्या भावना मी शब्दात उतरवलेल्या आहे. आईवर काय लिहावं काही कळत नव्हते. आईवर काय लिहावं काही कळत नव्हते, कारण आई शब्दातच सर्व काही आले होते. घरात प्रवेश केला की आईला बघताच हायसं वाटतं. घरात प्रवेश केला की आईला बघताच हायसं वाटतं, कारण दिवसभर तिच्याशिवाय आयुष्य रिकामं वाटतं. तिच्या हातच्या फोडणीच्या वरणाला तेवढीच चव. तिच्या हातच्या फोडणीच्या वरणाला तेवढीच चव. तिच्या स्वयंपाकापुढे सगळ्याच डिश वाटतात बेचव. कारण नसतो त्यात प्रेमाचा ओलावा, नसते वात्सल्य. म्हणूनच पैसे देऊनही पोट आणि मन दोन्हीही राहतं रिकामं. कारण नसतो त्यात प्रेमाचा ओलावा, नसते वात्सल्य. म्हणूनच पैसे देऊनही पोट आणि मन दोन्हीही राहतं रिकामं. एवढंच काय,
एवढंच काय, बाळ आजारी असताना औषध लागू होत नाही म्हणून दृष्ट काढून त्याचा आजार पळवणारी ती आई. बाळ आजारी असताना औषध लागू होत नाही म्हणून दृष्ट काढून त्याचा आजार पळवणारी असते ती आई. एवढी तिच्या श्रद्धेत असते ताकद, एवढी तिच्या श्रद्धेत असते ताकद. एवढंच काय, गर्भावस्थेत बाळ पोटात जेव्हा पाय मारतो तेव्हा होतात तिला पीडा, पण तरीही ते आनंदाने स्वीकारते आणि बाळाला हळूच जपरे म्हणून लाडाने गुंजारते. बाळ पोटात जेव्हा पाय मारतं तेव्हा होतात तिला पीडा, पण ती ते आनंदाने स्वीकारते आणि बाळाला हळूच जपरे म्हणून लाडाने गुंजारते. मोठेपणी हेच बाळ लाथ मारून आईला घराबाहेर काढतो, पण तेव्हाही तिच्या मुखातून तेच शब्द पडतात, जपरे बाबा स्वतःला, आता नाही मी तुला सांभाळायला. बाळ जेव्हा तिला घराबाहेर काढतो तेव्हा पण तिच्या मुखातून हे शब्द पडतात, जपरे बाबा स्वतःला, कारण मी नाही आता तुझी काळजी घ्यायला. म्हणूनच तर म्हटले आईसाठी कोणताही दिवस खास नाही तिच्यासाठी, कारण आईमुळे आहेत आपले सगळे दिवस खास. कारण आईमुळे आहेत आपले सगळे दिवस खास. धन्यवाद. अनघा आणि अपर्णा, तुमच्या स्तुत्य उपक्रमाला मी आई या विषयी एक छोटीशी कविता व्यक्त करते. कवयित्रीचे नाव मात्र मला माहिती नाही. आई ही कविता शब्दच नाही आहे आई तुझे गुणगान गायला. जन्म तू मला दिलास जगात यायला, कसे तुझे उपकार फेडू सांग बरे. तुझ्या विना या जगात आहे का कोणी खरे. शब्दच नाही आहे आई तुझे गुणगान गायला. हवा, पाणी, सूर्य, चंद्र सर्वच आहे साक्षीला. धरती आणि अंबर सोबत होते तुझ्या. देवानेही जन्म घेतला आई तुला पाहिला. शब्दच नाही आई तुझे गुणगान गायला. ती गेली तेव्हा रिमझिम, ती गेली तेव्हा रिमझिम, पाऊस निनादत होता. ती गेली तेव्हा रिमझिम, पाऊस निनादत होता. मेघात अडकली किरणे, हा सूर्य सोडवित होता. ती गेली, ती गेली, ती गेली तेव्हा रिमझिम, पाऊस निनादत होता. ती आई होती म्हणून घन व्याकुळ मीही रडलो. ती आई होती म्हणून, ती आई होती म्हणून घन व्याकुळ मीही रडलो. त्यावेळी वारा सावध, त्यावेळी वारा सावध, पाचोळा उडवित होता. ती गेली, ती गेली, ती गेली तेव्हा रिमझिम, पाऊस निनादत होता. अंगणात गमले मजला, अंगणात गमले मजला, संपले बालपण माझे. अंगणात
मजला संपले बालपण माझे खिडकीवर धुरकट तेव्हा कंदील एकटा होता ती गेली ती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता पाऊस निनादत होता पाऊस निनादत होता पाऊस निनादत होता. मैं कभी बतलाता नहीं पर अंधेरे से डरता हूँ मैं माँ. यूँ तो मैं दिखलाता नहीं तेरी परवाह करता हूँ मैं माँ. तुझे सब है पता है न माँ तुझे सब है पता मेरी माँ. भीड़ में यूँ न छोड़ो मुझे घर लौट के भी आना पाऊँ माँ. भेजना इतना दूर मुझको तू याद भी ना तुझको आऊँ माँ. क्या इतना बुरा हूँ मैं माँ क्या इतना बुरा मेरी माँ. जब भी कभी पापा मुझे जोर जोर से झूला झूलाते हैं माँ मेरी नजर ढूंढे तुझे सोचूं यही तू आके थामेगी माँ. मैं कभी बतलाता नहीं पर अंधेरे से डरता हूँ मैं माँ. यूँ तो मैं दिखलाता नहीं तेरी परवाह करता हूँ मैं माँ. आजचे हे सगळे संदेश ऐकल्यानंतर एकच वाटतं, AI या हाकेमध्ये मोठं विश्व व्यापलेलं आहे. एक असं विश्व जे सागरापेक्षाही अथांग आणि आभाळापेक्षाही अफाट आहे. AI या 2 शब्दांच्या पुढे पूर्णविराम कधीच नसतो. असतो तो एक स्वल्पविराम पुढे येणाऱ्या भावनांच्या पसाऱ्याचा. तर कधी असतो उद्गारवाचक चिन्ह अद्भुत अशा घटनांच्या दरबाराचा. आई या शब्दाची फोड केली तर आ आत्म्याचा आणि ईश्वराचा असतो असे म्हणतात. आत्मा म्हणा अथवा ईश्वर दोघांचीही व्याप्ती सर्व जगताला व्यापून देखील दशांगोळे उरेल अशी आहे. तर अशा या शब्दांच्या पलीकडे असलेल्या या दैवी तत्वाला, मातृशक्तीला म्हणजेच आईला प्रणाम करून आजचा हा भाग इथेच संपवतो. धन्यवाद.